बारामती विमानतळावरती पोलिसांसह एनडीआरएफचं एक पथक सुद्धा दाखल झालेलं आहे। अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफ तैनात करण्यात आली आहे। व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि एनडीआरएफ तैनात असणार आहे। आज अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये येत आहेत। भाजपचे अध्यक्ष नितीन नवीनही बारामतीमध्ये येणार आहेत। बारामती विमानतळ परिसरातून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। घटनेमध्ये अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आणि याच अंत्यसंस्कारासाठी राज्यासह देशातील विविध भागातील नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते या ठिकाणी दाखल होत आहेत। आणि मी आता सध्या उभा आहे ते बारामती विमानतळ परिसरात। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील यांसह देश पातळीवरील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्याचबरोबर उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ असतील किंवा राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ या ठिकाणी दाखल होणार आहे। त्याचबरोबर या परिसरातून मोठ्या प्रमाणात व्हीआयपी मूव्हमेंट होताना पाहायला मिळतं आणि या परिसरातून खरं तर आज दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी राज्यासह देशातील विविध भागातील नेते, कार्यकर्ते खरं तर बारामतीत दाखल कालपासूनच झालेले असले तरी आज त्यांच्यावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार होऊन दादांच्या कामाची खरं तर पोचपावती म्हणून कार्यकर्त्यांनी कालपासून या ठिकाणी मोठ्या परिसरात केलेली गर्दी असेल किंवा नेत्या मंडळींची खरं तर ही वर्दळ पाहिल्यानंतर दादांच्या कामाचा खरं तर संपूर्ण राज्यासह देशात केलेल्या कार्याची ठसा उमटलेला पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, बारामती, पुणे।